बब्बन राव तइवाड़े ने कहा है कि आंदोलन से ओबीसी समाज को किसी प्रकार का भय नहीं है और वह इस बात पर कायम है कि ओबीसी मराठा समुदाय के लिए आरक्षण नहीं होना चाहिए। साथ ही आंदोलनकारियों से उन्होंने अपील की है कि आंदोलन के दौरान कानून व्यवस्था न बिगड़े। हे बघा, आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही। मी सुरुवातीला सांगितलं की आमचा ओबीसी सुद्धा एकवटलेला आहे आणि हे जे आपण म्हणतो की 23 आणि 24 मराठा खासदार निवडून आले, या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे खासदार निवडून येण्याची काही ही पहिली वेळ नाही आहे। जेव्हापासून महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हापासूनचा इतिहास जर आम्ही बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठा जातींच्या लोकप्रतिनिधीचं वर्चस्व राहिलेलं आहे। कारण मराठा या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जनतेचा वेगळा आहे। महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस मराठा या दृष्टीने मराठा शब्दाकडे पाहिलं जातं आणि म्हणून सुरुवातीपासून मराठा समाजाचं वर्चस्व असल्यामुळे इतर समाजातले लोकच फार कमी निवडणूक लढतात। निवडणूक लढण्याकरता जी लोकप्रियता किंवा बाकीच्या गोष्टी आवश्यक असतात ती मराठा समाजातले लोक आधीपासून या सर्व गोष्टीमध्ये अग्रक्रमाने पुढे असल्यामुळे आतापर्यंत एवढे लोक निवडून येत होते। उलट आम्ही म्हणलो की पहिल्यांदा आमचे ओबीसीचे 13 खासदार निवडून आले, जे कधी एवढ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हते। असे 13 खासदार जर ओबीसी समाजाचे निवडून येत असेल महाराष्ट्रामध्ये तर आमच्या ओबीसी आंदोलनाला सुद्धा यश मिळालं असं जर मी म्हटलं तर त्याच्यात कुठलंही वावगं होणार नाही। नाही, त्या ठिकाणी दोन्ही ओबीसी होते, म्हणजे पंकजा मुंडे सुद्धा ओबीसी होता आणि बजरंग सोनवणे सुद्धा ओबीसी होते आणि मग ओबीसी वर्सेस ओबीसी निवडणूक झाली। आणि मी मागे सुद्धा असं म्हटलं होतं की आज जे ओबीसीचं आंदोलन सुरू आहे त्याला वेळोवेळी कोणी मदत केली आणि भविष्यामध्ये आम्हाला जे काही प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडनं सोडवून घ्यायचे आहे त्याकरता कोण मदत करू शकतो याचा विचार ओबीसी प्रवर्गातील लोकांनी केला आणि जो भविष्यामध्ये आपल्याला मदत करू शकतो अशा लोकांना ओबीसी समाजाने मतं दिली आणि निवडून आणलं। त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या मनामध्ये कुठल्या भावना निर्माण झाल्या हे मी आज या ठिकाणी सांगू शकत नाही, पण दोन्ही ओबीसी होते, एक ओबीसी निवडून आला। आगामी काळात तुमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका असेल? जरांगे पाटलांचं आंदोलन आजपासून सुरू होत आहे, या आंदोलनाला तुम्ही कसं बघता आणि आता इथून पुढे तुमची काही नाही, हे बघा, आपण एवढे दिवस आंदोलन चाललं त्यामागे आमच्या प्रमुख 2 मागण्या होत्या ज्याच्यावरती आम्ही आजही ठाम आहोत, उद्याही राहणार आहोत। कालही होतो, आजही आणि उद्याही राहणार की पहिली मागणी की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे ओबीसी समाजाला या महाराष्ट्रामध्ये 30% आरक्षण मिळतं त्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये। आणि नंबर 2 ची आमची मागणी होती की सरसकट मराठा जातीतील लोकांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। या दोन्ही गोष्टीवर आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाम आहे आणि मी नेहमी सांगत असतो की आम्ही सरकारच्या भूमिकेकडे प्रतीक्षा करत असतो, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतो। आजपर्यंत तरी सरकार आमच्या या दोन्ही मागण्यांना धक्का लावण्याच्या मनस्थितीमध्ये आम्हाला दिसत नाही। पण ज्या दिवशी आमच्या असं एक लक्षात येईल की राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, त्या दिवशी आता मात्र या महाराष्ट्रातील 60% ओबीसी हा जागृत झालेला आहे। या निवडणुकीमध्ये ते दिसलेलं आहे। तो पुन्हा रस्त्यावर येऊन गल्लीबोळ्यातून बाहेर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आज सक्षम आहे आणि तो आपल्या संविधानिक अधिकाराचं नक्कीच रक्षण करेल याची मला खात्री आहे। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। आवर ऑफिस एड्रेस पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।